हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूर्वा विनोदगिरी. आणि सकाळचं मॉर्निंग रुटीन, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं मी रुटीन करते मी तेच दाखवत असते. आणि माझ्या चॅनलवर त्याचेच व्हिडिओ पण असतात. आणि बघू शकता तुम्ही, सगळ्यांचं वेगवेगळं मॉर्निंग रुटीन असतं. जसं माझं पण थोडं वेगळं आहे. सकाळी उठून अर्ध्याहून जास्त कामं केल्यावर, थोडंसं मग एक्सरसाइज हे केल्यावर मग मी नाश्ता किंवा किचनचे काम करते. त्याच्या अगोदर मी किचनचे काम करत नाही. आणि तुम्ही बघू शकता, मी नाश्ता ऑलरेडी बनवून घेतला होता, उपमा. कारण नाश्त्याचा वेळ आमच्या घरात म्हणजे माझा तर फिक्सच आहे, 7:30 वाजता बनवायचा की 8 वाजेपर्यंत नाश्ता केलाच पाहिजे, असं माझा रुटीनमधला पहिला नियम तर हाच आहे. तर बघू शकता, मी उपमा केला होता. आणि उपमा पण सिंपल होता. हळद नव्हती उपम्यात, शुगर पण नव्हती. फक्त कांदा, मिरची आणि जिरं आणि मोहरी आणि मीठ होतं, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, पाऊस म्हणजे बदल आहेच आणि पाऊस पण येतो आहे. आणि आमची लाईन गेली होती आणि मी दुपारचं शूट पण नव्हतं केलं, कारण लाईन नव्हती, चार्जिंग पण नव्हती. तरी मी कुकर लावून घेतलं होतं आणि सिम्पलचा लंच होता आमचा, जसं गोबीची भाजी आणि ठेचा. आणि बघू शकता, स्वयंपाक करता करता मी बाहेर आले, दाखवते किती जास्त पाऊस येत आहे. आणि घरात पण येत होता. घरात म्हणजे बाहेर जो अंगण असते त्याच्यात. आणि लाईन आल्यावर मी तिथे ठेचाची तयारी बघू शकता. हा लाल मिरचीचा ठेचा आहे. आणि बघू शकता, किचन पण खूप म्हणजे अंधारा होता, त्याच्यात काही सुचत पण नव्हतं, म्हणून मी गोबी पण लाईन आल्यावरच कापली. आणि त्याच्यात मी टाकला अर्धा गडी पाणी आणि याच्यात मीठ आणि हळद आणि चांगलं बॉइल्ड होऊ देऊ याला. आणि मी बनवलं आहे मॅगी मसाल्यामध्ये. बघू शकता, मी मॅगी मसाला किती अंदर ठेवला होता. आणि म्हणजे मॅगी मसालाही वरतं गोबीचाच मसाला चित्र होतं त्याच्यावर. आणि मी सेम तशी नाही बनवली, पण थोडीफार अशी सिमिलर होती पाहण्यात. आणि याला चांगल्याने आपण थंड पाण्याने धुवून घेऊ. मिठाच्या पाण्याने नाही धुऊ, कारण त्याच्या अगोदरच आपण मीठ आणि हळद टाकली आहे. आणि जास्तच जोरात पाऊस येत होता, बघू शकता तुम्ही, खूप जोरशात येत होता. पण इथच्या साईड नव्हता, इथच्या साईड पाणी होता, तर इथं कपडे ओले व्हायचा काही प्रश्नच नव्हता. आणि त्याच्यानंतर आम्ही केलं आमचं लंच. आणि लंचमध्ये सांगितलं आहे जसं सिंपल होतं, पण पहिले भाजी शिजवायचीच होती. मी याच्यात तेल, मोहरी आणि जिरं घेतलं. त्याच्यात लसणचे असे लांब कापून घेतले, एकदम बारीक. आणि त्याच्यात मी गोबी टाकली होती, जी आपण उकळून धुवून ठेवली होती हळदीच्या पाण्यात. आणि मी याच्यात हळद आणि लाल मिरची पावडर बिलकुल टाकलं नाही आहे, सिंपलच केली. असं होतं आमचं लंच. आणि लंचमध्ये जास्त काही नव्हतं, मी वरण भात केला होता आणि गोबीची भाजी ठेचा होता. आणि बाकी ते आमच्या आईने दिलं होतं. बस तेवढाच आमचा सिंपल लंच होता. आणि त्याच्यानंतर मी विचार करत होते बाहेर जायचं का नाही, पण पाऊस असल्यामुळे मी घरातच थांबलो आम्ही सगळे. मग संध्याकाळची तयारी पूजेची आणि सगळं केल्यावर मी थोडेसे म्हणजे आता भुलाबाया पण लवकरच येतात, तुम्ही ह्या पण काही अशा थोड्याशा जशी यांची पण काही फिनिशिंग असते तसं फिनिशिंग करून घेतली. आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली स्वयंपाक करायसाठी रात्रीचा डिनर. तर मी सिंपल डिनर ठेवला होता आजचा, कढी भात आणि थोडीशी कांदा भाजी केली होती, कारण खूप पाऊस पण येत होता, तर कांदा भाजी तर हवेच. आणि त्याच्यासोबत एक मूगचा पंजाबी पापड म्हणतात त्याला, तो. आणि कढी एकदम सिंपल होती आपली. थोडीशी लसण आणि 2-3 कढी लसणची आणि 1-2 मिरच्या, त्याच्यात थोडंसं हळदी पावडर. आणि त्याच्यात माझ्याकडे ताक नव्हतं, म्हणून मी दहीलाच फेटून ताक बनवून टाकलं. आणि त्याच्यात 2 चम्मच बेसन टाकलं, थोडं थिकपणा यासाठी. आणि याला आपण चांगलं उबाळ येऊ देऊ, बघू शकता तुम्ही. आणि तसा हा होता आमचा लंच नाही, डिनर. मुगाचा पापड आणि भात, कढी आणि भजे.
असा होता आमचा सिम्पलसा डिनर आणि लंच. व्हिडिओ आवडली तर नक्कीच पहा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब लवकरच करा. आणि रात्रीचे माझे असे होते